शहापूर श्रमजीवी संघटनेचे शेतकरी प्रमुख कमलाकर शिंदे हे जोडलेले आहेत। कमलाकरजी, सुरुवातीला हे सांगा की या संपूर्ण 5 गावात आणि या संपूर्ण अनेक पाड्यांमध्ये जवळपास 328 पाड्यांमध्ये ही समस्या आहे। इथल्या नागरिकांनी आतापर्यंत कधी पाठपुरावा केला नाही? सर, याच्याबद्दल सांगायचं झालं तर नागरिकांनी अनेक वेळा पाठपुरावा करत असतात, पण जे प्रशासकीय शासकीय अधिकारी आहेत त्यांना ज्या छोट्या छोट्या समस्या दिसतात त्या समस्यांकडे लक्ष द्यायला किंवा त्यांच्याकडे लक्ष द्यायला किंवा असं म्हणता येईल ते स्मशानभूमीचे काम झाले तर ते छोटं वगैरे काम बघून ते त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात। कारण त्याच्यामध्ये या प्रशासकीय अधिकाऱ्यांना टक्केवारी वगैरे बाकीच्या गोष्टी ज्या मिळतात त्या या स्मशानभूमीसारख्या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये ते नसल्यामुळे ते त्यांच्याकडे लक्ष द्यायला टाइम नाहीये। मुळात बघायचं झालं तर शहापूर तालुका हा 100% पेसा तालुका असताना जर 85 पेक्षा जास्त गावांना स्मशानभूमी नाहीये। आम्ही प्रकल्पामध्ये चर्चा केली, प्रकल्पवाले बोलतात का यांच्या कोणाच्या मागण्या आल्या नाही असे अधिकारी म्हणतात। तर जर मग मागण्या आल्या नाही तर प्रशासन आहे, या प्रशासनाची जबाबदारी आहे, ग्रामसेवक असेल, बीडीओ असतील, जे बी प्रशासकीय अधिकारी यांची जबाबदारी आहे की जनतेला त्याच्या पायाभूत सुविधा पुरवल्या पाहिजेत। त्याच्या काय समस्या आहेत, तो कुठल्या समस्येमध्ये मोडतोय, काय अडचणी आहेत, त्या सर्व समस्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी प्रशासनाने वेळोवेळी लक्ष दिलं पाहिजे। परंतु आज शहापूर तालुक्यामध्ये ह्या लोकांच्या गरजेचे काय गरज आहे ही याकडे बघायला या प्रशासकीय अधिकाऱ्यांना बिलकुल वेळ नाहीये। आणि यांनी जेव्हा कोणतरी मागणी करील आणि मग आम्ही करू, मुळात ही भूमिकाच आहे। जिथे जिथे स्मशानभूमी नाहीये तिथे तिथे ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तिथे तिथे जाऊन कुठे स्मशानभूमी नाही, काय अडचण आहे, 3-2चा प्रस्ताव असेल, खाजगी मालकाची काय अडचण आहे का, मग ते त्या पद्धतीचे सोडवण्याचे शासनाने त्यांच्याकडे अधिकार सुद्धा आहेत। मग ती खाजगी मालक असेल तर तिथेशी मामलेदार ऍक्ट प्रमाणे तो विषय सुटू शकतो किंवा तहसीलदारांच्याकडे विषय येतो। तो 3-2चा प्रस्ताव असेल तर फॉरेस्ट करून सोडवू शकतो, आपण सोडवू शकतो, पण त्याच्याकडे लक्ष द्यायला यांना बिलकुल वेळ नाहीत। याच्यामुळे 385 गावामध्ये 285 गावामध्ये आदिवासी वाड्यापड्या विशेषतः कातकरी वाड्यांच्या मध्ये स्मशानभूमी नाहीये आणि जवळजवळ 328 पाड्यांच्या मध्ये स्मशानभूमी नाहीये। ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे, कारण मृत्यू हा अटळ आहे, सर्वांना माहिती आहे का। माणसाला जन्माला आला तो आज ना उद्या मरणार आहे, त्याच्यामुळे त्याला स्मशानभूमी म्हणजे मेल्यानंतर तो जी जे मात्र कमलाकरजी, बऱ्याच वेळा आदिवासी बांधवांना सरकारी काम कळत नाही किंवा ते बऱ्याच वेळा अशा समस्या मांडू शकत नाहीत, पण तुम्ही ज्या वेळेस अशा समस्या मांडण्यासाठी जाता सरकारी कार्यालयामध्ये तेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांचं नेमकं म्हणणं काय असतं, त्यांचं उत्तर काय येतं? बऱ्याच वेळा असं लक्षात येतं का आता श्रमजीवी संघटनेने जवळजवळ 85 गावांच्या या गावांना स्मशानभूमी झाली पाहिजे म्हणून या मागच्या मोर्चामध्ये सर्वांना पत्र दिलं। त्या पत्रामध्ये जवळजवळ असं लक्षात येतं का काही अधिकारी बोलतात नाही याच्या ह्या गावावाड्या मधले लोकांची आमच्याकडे कोणाची मागणी आली नाही किंवा तिथशी जी असेल ते आम्ही आता येणाऱ्या काळामध्ये सोडवू, या निधीमधून वापरू, त्या निधीमध्ये वापरू। पण मुळात हा विषय येतो का देश स्वतंत्र होऊन 78 वर्ष पूर्ण झाली, या 78 वर्षामध्ये शासन असेल, शासनाने या प्रत्येक गावामध्ये का लक्ष दिलं नाही हा विषय येतो। त्याच्यानंतर स्मशानभूमी असणं म्हणजे काळाची गरज आहे जर माणसाला सन्मानाने मरायचं असेल। कारण तुम्ही बघता आता मागच्या 2 महिन्यापासून अनेक व्हिडिओ व्हायरल झाले, त्या व्हिडिओमध्ये स्मशानभूमी नाही म्हणून कुठेतरी दगडावर वगैरे प्रेत जाळलं जातं किंवा त्याच्या अंत्यविधी केल्या जातात आणि चिखल मातीतून, गवतातून, दगडांच्यातून ते प्रेत नेले जाते। अशा वेळेस काय होऊ शकतं, कारण दगड वगैरे जर त्या खांदेकरीच्या लागली आणि तो प्रेत जर खाली वगैरे पडला तर त्या प्रेताची विटंबना होण्याची दाट शक्यता असते। अशा वेळेस जर शहापूर तालुक्यामध्ये स्मशानभूमी नाही, हा विषय अतिशय गंभीर आहे। जी मात्र कमलाकरजी, तुम्ही हा विषय तिथले स्थानिक आमदार, स्थानिक खासदार यांच्यापर्यंत पोहोचवलेला आहे, ग्रामपंचायतीमध्ये या संदर्भात काही पत्रव्यवहार केला? आम्ही आता श्रमजीवी संघटनेने ज्या ज्या गावांना स्मशानभूमी नाहीयेत अशा प्रत्येक ग्रामपंचायतींना पत्रव्यवहार आणि ते ग्रामसेवकांना विशेषतः कळवलेलं आहे का अशा प्रकारे या गावांना स्मशानभूमी व्हावा। त्याच्यानंतर आम्ही मोर्चामध्ये आता झालेल्या मोर्चामध्ये 15 सप्टेंबरच्या
मागणी टाकलेली आहे, म्हणजे आदिवासी विकास प्रकल्प असेल, गट विकास अधिकारी असतील, तहसीलदार असतील, त्यांना सगळ्यांना का अशा गावांना स्मशानभूमी नाही त्या स्मशानभूमी झाल्या पाहिजेत आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर ही समस्या सुटली पाहिजे. त्याच्यामुळे दोन्ही तिन्ही डिपार्टमेंट जे आहेत त्यांना सर्वांना याची कल्पना श्रमजीवी संघटनेने दिलेली आहे. ठीक आहे. कमलाकरजी, तुम्ही असाच पाठपुरावा करत राहा. धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियाबद्दल. तर जनता रिपोर्टरच्या या भागात वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत राहा जय महाराष्ट्र.